मी अस्मिता राहुल बागडे, राहणार नागपूर। माझ्या कवितेचं नाव आहे आभासी जग। आत्ताचे युग हे टेक्नॉलॉजीचे युग आहे, विज्ञान युगाचे युग आहे। आपण लहान असताना परीक्षेला निबंध यायचा, विज्ञान शाप की वरदान। विज्ञानाचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी झाला तर खूप छान। आता सगळ्यांजवळ स्मार्टफोन आलेला आहे आणि आजची तरुण पिढी त्या मोबाईलमध्ये इतकी गुंग झालेली आहे की ती आपल्याला आभासी जगात वावरताना दिसते आहे। त्याच अनुषंगाने मी माझी कविता लिहिलेली आहे आभासी जग। कृपया माझ्या ह्या कवितेला लाईक आणि सबस्क्राईब कराल ही विनंती। तर कवितेचं नाव आहे आभासी जग। दोन जीवांचे मिलन फुलले, दोन जीवांचे मिलन फुलले, गर्भात प्रेमाचे अंकुर स्फुरले। दोन जीवांचे मिलन फुलले, गर्भात प्रेमाचे अंकुर स्फुरले। इवल्याशा जीवाला ओंजारले गोंजारले, इवल्याशा जीवाला ओंजारले गोंजारले। सर्व संकटापासून दूर ठेवत लहानांचे मोठे केले, सर्व संकटापासून दूर ठेवत लहानाचे मोठे केले। घरात असतो प्रेमाचा ओतप्रोत ओलावा, घरात असतो प्रेमाचा ओतप्रोत ओलावा। स्पर्शानीच कळतो मनामनातील विचारांचा कालवा, स्पर्शानीच कळतो मनामनातील विचारांचा कालवा। जाई जुईचा सुगंधी वेल मंडपी सजला, जाई जुईचा सुगंधी वेल मंडपी सजला। प्रत्येक चेहरा हास्य प्रेमाने भरला, जाई जुईचा सुगंधी वेल मंडपी सजला। प्रत्येक चेहरा हास्य प्रेमाने भरला। पण आता मोबाईलमधले दूरचे मित्रमैत्रीण जीवाभावाचे वाटतात। पण आता मोबाईलमधले दूरचे मित्रमैत्रीण जीवाभावाचे वाटतात। चिमण्या चोचीत घास भरविणारे परकेच भासतात, चिमण्या चोचीत घास भरविणारे परकेच भासतात। का कशासाठी मुलं आईबाप विसरतात, का कशासाठी मुलं आईबाप विसरतात। जवळचे सगळे सोडून आभासी जगात रमतात, जवळचे सगळे सोडून आभासी जगात रमतात। धन्यवाद।